त्या पनवेल जवळ शिरढोण नावाच्या गावाच्या अवतीभोवती असलेल्या रामोशी लोकांना एकत्र केलं आणि रामोशी लोकांना एकत्र करून संन्याशांची संघटना उभारली आणि ते रामोशी मंडळी तालमीत शिकायला यायची पुण्याला आणि त्यांना शरीरशास्त्राचं, त्यांना नेमबाजीचं, त्यांना सगळं तालमीचं शिक्षण देणारे त्यांचे गुरु पुण्यातले होते लवजी बाबा वस्ताद, लवजी बाबा मांग नावाचे. त्याच तालमीत नेमकाच नुकताच रत्नागिरीहून आलेला एक गंगाधर पंत टिळकांचा मुलगा यायचा बाळ. आता त्या तालमीमध्ये वासुदेव बळवंत फडकेंची आणि त्या बाळची ओळख व्हायला लागली. वासुदेव बळवंतांच्या आणि त्या बाळच्या गप्पा व्हायला लागल्या. आता या बाळाचं वय 10, 12, 15 वर्षांचं आहे अगदी. तो मुलगा रत्नागिरीतनं इथे आलेला आहे आणि त्या रत्नागिरीतनं आलेल्या मुलाच्या मनावरती वासुदेव बळवंतांचे संस्कार व्हायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की तो मुलगा जेव्हा 16 वर्षाचा झाला त्याचं अकॅडमिक शिक्षण पूर्ण झालं आणि तो कॉलेजमध्ये गेला. तो कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला त्याचा आणखी एक मित्र मिळाला गोपाळ आणि या बाळ गोपाळांनी मिळून असं ठरवलं की आपण ब्रिटिशांची चाकरी, ब्रिटिशांची नोकरी करायचीच नाही, त्यांचं शिक्षण घ्यायचं खरं, पण त्याच शिक्षणाचा उपयोग ब्रिटिशांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्यासाठी करायचा. आणि त्या बाळ गोपाळांनी त्यांचं अकॅडमिक्सचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात 2 वर्तमानपत्र सुरू केली, एक शाळा सुरू केली, तिचं पुढे कॉलेज झालं. ते बाळ गोपाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. लक्षात घ्या कशा हे सगळं सावरकरांनी लिहिलंय. ते म्हणाले वासुदेव बळवंतांच्या प्रेरणेतनं त्या तालमीत हे 2 बाळ गोपाळ तयार झाले. आता या बाळ गोपाळांनी ज्या शाळा सुरू केल्या बघा, शिक्षण इंग्रजांचं घेतलं आणि शाळा राष्ट्रीय विचारांची सुरू केली की ज्यात तरुण मुलं येतील आणि त्यांना आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे सल्ले देऊ शकतो. त्यांनी जी 2 वर्तमानपत्र सुरू केली ती राष्ट्रीय विचारांची वर्तमानपत्र आहेत, केसरी आणि मराठा. आता याच बाळ गोपाळांनी सुरू केलेल्या या सगळ्या कारभाराचा परिणाम असा झाला की बाळ गोपाळ राजकारणात मोठे व्हायला लागले आणि नंतर 1897 साली पुण्यात अचानक प्लेगची साथ आली आणि पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली त्या प्लेगच्या साथीत लोकमान्य टिळकांचा करता मुलगा गेला विश्वनाथ. 18 वर्षांचा त्यांचा मुलगा गेला आणि ते टिळक त्या प्लेगच्या त्या सगळ्या छावण्यांमध्ये जात होते, ते सगळं वातावरण बघत होते. 3 दिवस झालेले होते त्यांचा मुलगा जाऊन आणि टिळकांना कोणीतरी विचारलं की तुमचा मुलगा गेलाय ना आणि मुलगा गेलेला असताना तुम्ही छावण्यांमध्ये काय फिरता, रुग्णांची सेवा कसली करता. तेव्हा टिळकांनी उत्तम उत्तर दिलेलं होतं. टिळक म्हणाले की त्यांनी काय फरक पडला, या प्लेगच्या साथीत अवघ्या पुण्याची होळी झाली, त्या होळीमध्ये माझ्या घरात नाही गोवरी गेली तर काय असा फरक पडला. जसा त्या माणसाने एक सहानुभूतीचा प्रश्न टिळकांना विचारला की तुम्ही असं का करताय, तसंच त्याच तिथे जे फिरत होते तिथे 3 मुलं आलेली होती तरुण आणि त्या 3 मुलांनी असं विचारलं टिळकांना, उलट विचारलं की टिळक, बळवंतराव, लोकमान्य, तुम्ही किती दिवस फक्त केसरीमधनं लिहित बसणार आहात, रँड असा रँड तसा, रँड असं करतोय, रँड तसं करतोय, रँड आम्हाला इतका त्रास देतोय. कारण त्या काळात केसरीत 2 उदाहरणं आहेत. ती 2 उदाहरणं इतकी भयंकर आहेत की रँड आणि त्याचे पोलीस किती अत्याचार करत होते. समजा एखाद्या घरामध्ये एखादं प्रेत झालेलं असेल, एखाद्याला प्लेग झाला असेल आणि एखादा तरुण मुलगा गेला असेल, त्या मुलाच्या शेजारी बसून त्याचे आई वडील, त्याची पत्नी त्याला निरोप देण्यासाठी बसलेले असतील तर त्या प्रेतापासनं त्या मुलीला, त्या बायकोला दूर केलं जायचं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला जायचा. एखाद्या दूध पित्या बाळाला आपल्या आईपासून दूर केलं जायचं आणि त्या आईवर अतिप्रसंग केला जायचा. अशी प्लेगची साथ, अशी रँडशाही पुण्यात माजलेली असताना बळवंतराव तुम्ही किती दिवस फक्त वर्तमानपत्रातून लिहिणार आहात की हे करायचं आणि ते करायचं नाही, आपण काही दुसरं काही करणार आहोत की नाही, असा प्रश्न टिळकांना विचारला. ज्यांचा मुलगा गेला 3 दिवसांपूर्वी आणि टिळकांनी त्या तरुण मुलाला उत्तर दिलं. ते म्हणाले अरे मी तरी किमान माझ्या स्वतःच्या वर्तमानपत्रातनं याच्या विरोधात काहीतरी लिहितोय, तुमच्यासारखी नव्या दमाची तरुण पोरं पुण्यात असताना रँड अजून जिवंत कसा. आता टिळकांच्या या प्रश्नातनं ती 3 मुलं पेटली आणि त्या 3 मुलं त्यांनी असं ठरवलं की राणीच्या जुबिलीचा दिवस घ्यायचा आणि त्या दिवशी त्या 3 मुलांनी रँडला गाठला गणेश खिंडीमध्ये आणि रँडला मारला. ही 3 मुलं म्हणजे चापेकरांच्या घराण्यातली 3 मुलं. पुन्हा भारताच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण की एकाच कुटुंबातल्या 3 भावांना फाशी दिली गेली. आता हे 3 भाऊ जेव्हा फासावर जातात तेव्हा त्या कारागृहात असतात लोकमान्य टिळक आणि ते 3 भाऊ फासावर जायला लागतात तेव्हा त्यांना शेवटची इच्छा विचारली जाते की तुमची काय शेवटची इच्छा आहे. ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या कारागृहात आहोत तिथेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, त्या बाळ गंगाधर टिळकांच्या संग्रहात जी भगवद्गीता आहे ना ती आम्हाला पाहिजे, ती भगवद्गीता आम्हाला द्या
आणि टिळक सुद्धा कसलाही राजकीय विचार न करता ती भगवद्गीता देतात आणि हे 3 भाऊ आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकाच वेळेस हातात भगवद्गीता आणि भगवा ध्वज घेऊन फासावर चढतात. ते जेव्हा फासावर चढतात त्याची बातमी नंतर लोकमान्यांच्याच केसरी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिहून येते आणि ते केसरी नावाचं वर्तमानपत्र नाशिक जवळच्या भगूर नावाच्या एका लहानशा गावामध्ये संध्याकाळी एका 14 वर्षाच्या मुलाच्या हातात पडतं. आणि ते जेव्हा त्या मुलाच्या हातात पडतं तेव्हा त्या वर्तमानपत्रात मथळा असतो, त्याच्यावरती हेडलाईन असते. सोप्या मराठीत सांगायचं झालं तर ती जी हेडलाईन असते ती हेडलाईन वाचून तो मुलगा कासावीस होतो, तो अस्वस्थ होतो आणि त्याला वाटायला लागतं की घरादाराची कुटुंबाची कसलीही पर्वा न करता पुण्यातले हे 3 तरुण फासावर जात आहेत. आता ह्या 3 तरुणांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जर एवढा त्याग केलाय, आता ते निघून गेले, ते गेल्यानंतर त्यांचं काम पुढे कोण चालवणार, त्यांचं काम पुढे कोण घेऊन जाणार असा प्रश्न त्या मुलाला पडलाय. रात्र झाली आहे, तो मुलगा डेस्परेट झालेला आहे, त्या मुलाला कळत नाही. त्याला प्रश्न पडला की त्या तिघांचं काम, अर्धवट राहिलेलं काम पुढे कोण चालवणार. आणि त्या मुलाने असं लिहिलेलं आहे की आता रात्र झाली, सगळं निर्वानिरव झाली, मी जागा आहे, मला झोप येत नाही. ज्या केसरीच्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी छापून आली, मी इतका रडतोय की तो केसरीचा अंक माझ्या अश्रूंनी भिजून निघाला. आणि अश्रू भिजून निघाल्यानंतर पहाटे पहाटे मला असं वाटायला लागलं की मी जो प्रश्न विचारतोय यांचं थांबलेलं काम पुढे कोण चालवणार. मला असं वाटायला लागलं की जणू माझ्या समोर जी माझी कुलदेवता आहे ना अष्टभुजा, ती अष्टभुजा मला सांगते, अरे कोण करणार, कोण करणार, कोण करणार. असा प्रश्न का स्वतःला विचारतोस, तूच का करत नाहीस, तूच का करत नाहीस असं मला वाटलं. आणि माझ्या मेंदूची कवाडं उघडली आणि मी त्या अवस्थेमध्ये, भावमग्न अवस्थेमध्ये माझ्या अष्टभुजेसमोर उभा राहिलो. तेव्हा पहाट झालेली होती. पहाटे पहाटे त्या देवी समोर उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर मी शपथ घेतली, हे मातृभूमी, तुला स्वातंत्र्य मिळवण्याकरता, या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याकरता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन आणि या राष्ट्राला स्वतंत्र करीन. जेव्हा स्वतंत्र करीन तेव्हा हे मातृभूमी तुझ्या मस्तकावर स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. आणि या युद्धात जर मला अपयश आलं तर काय करेन, अगं मातृभूमी, तर चापेकरांसारखा हसत हसत फासावर जाईल. असं म्हणत चापेकरांच्या फाशीतून ज्या मुलाचा खऱ्या अर्थानं 14व्या वर्षी पुनर्जन्म झाला, तो मुलगा आहे आपला चरित्रनायक विनायक दामोदर सावरकर.